बाल कल्याण व्यवस्थापनाने घेतली दखल। महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। नाशिक। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलने गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात सिग्नलवर लहान मुले भीक मागत असतानाची बातमी लावली होती। प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन सिग्नलवर भीक मागत असलेल्या मुलांना शिक्षण मिळावे व संरक्षण मिळावे या अनुषंगाने आज नाशिक शहरात सिग्नलवर भीक मागत असलेल्या मुलांच्या पालकांशी संपर्क करून या मुलांना शिक्षण देण्यासाठी आग्रह केला। परंतु या मुलांच्या कमाईतून यांची उपजीविका होत असल्यामुळे लहान मुलांचे शोषण करणाऱ्या स्वतःला त्यांचे पालक म्हणणारे अवैध व्यावसायिकांकडून उलट प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाच वेठीस धरण्यात आल्याची परिस्थिती समोर येत आहे। या चिमुरड्यांच्या बालपणाचा फायदा घेऊन त्यांची दिशाभूल करत स्वतः मौज मजा करणाऱ्या या समाजकंटकांना कायदेशीर कारवाई करून योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी। तसेच या बालगोपालांचे संगोपन ही संपूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि या बाबतीत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि या बालगोपालांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे। याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजचे नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। बघा सविस्तर। तुम्ही कोर्टात आहे ना बाल कल्याण समितीत। अहो दादा, तुम्हाला तिथे रिक्रूट करून ठेवलेला आम्ही अर्ज दाखल केले, कोणी काही नाही करत। गरीबाचं राहिल्यावर नाही करत, मोठाचं राहिल्यावर पळून करतात बरोबर कामं त्यांची। रस्त्यावर का राहतात आणि असे का राहतात? मग आमची जर अडचणी बरोबर केलं तर आम्ही कशाला रस्त्यावर राहतो? करून घ्या। समजायचं सारखंच असतं, समजायला घरातच राहावं वाटतं, समजायचे लेकरं शाळेत जावं वाटतं, पण आमचे लेकरं शाळेत राहिलेले आमच्या लेकराची अशी पद्धत केल्यावर कशी करणार? अहो साहेब, तुला ज्याचे चांगले ठेवतील चांगले ठेवून अशी लेकराची हक्क मोडले। वनीची नाही पुढे द्वार केला काही सांगायला आम्ही काय वेळ म्हणून ते आता पोरं इकडे इकडे फिरू राहिले। पैसे कशाला मागवायला होता? अहो दादा, हे माल कशाला आणलेला आहे? काय मी उभं येड्या दिसत का? आपण पैसे करत आहेत का? पैसे आम्हाला तो त्रास आहे का तुमचेच पोरं गाडी जोरात आली काही झालं तुमच्याच पोरांसाठी सांगतो आम्ही, आम्हाला वैयक्तिक आमचा काही फायदा आहे? आता 1 वर्ष झालं, वर्षाच्या 1.5 वर्ष झालं आमच्या लेकराची शाळा बुडून राहिली। आम्ही गुन्हा बी दाखल अर्ज लिहून बी दिलं साहेबापडला, आम्ही आमच्या लेकराला शासित केलं। चला चालता का? चला गाडी पण तुम्हाला ती अर्ज बी दाखवली आम्ही येतो तुमच्याबरोबर। चला सांगितलं ना त्रास होतो हे आम्ही पोरांना काढून देऊ परत। चला चला आमच्याबरोबर समितीत सर्व चला चला कुठल्या संस्थेत तुमच्या पोरांना त्रास झाला काय? महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक।